सकाळपासून तोच फॉलोअप करतोय सर. आय थिंक सर उपाध्याय आणि गुप्ताजी यांच्यामध्ये काहीतरी इंटरनल प्रॉब्लेम्स असावे. अर्थात आपल्याला त्यात पडता येणार नाही, पण त्या गोष्टीची झळ आपल्याला लागता कामा नये. हो, पण सर यापुढच्या सगळ्या मीटिंग्स त्या दोघांनी एकत्रितपणे अटेंड कराव्या याबाबत मात्र आपण आग्रही राहूया. हो हो, थँक्यू सर. दॅट इज द बेस्ट स्ट्रॅटेजी आय सपोज. थँक्यू. ओके सर, बाय. मेघना, अरे यार, मी सकाळी परस्पर निघून आलो तिला न सांगता. तिला वाटलं असेल की ती मला सोडायला येऊ नकोस असं म्हणाली ना, तो राग मनात ठेवून मी निघून गेलो. काय करू? फोन करू का तिला सरळ? नको, ती बिझी असली तर. काय मेघना मॅडम, निघालात? हो, लेक्चर संपली. मॅडम तुमची फुलं राहिलीत. माझी? अहो सकाळीच तर तुम्ही दिलीत ना माझ्या हातात. हो आहो, पण ती कुठल्या तरी स्टुडंटने दिली आहेत. माझी कुठली? हो, पण ती तुम्हाला दिलीत ना, मग घेऊन जा घरी. काय तासाभराने स्टाफ रूम मी लॉक करणार आहे, तेव्हा इथं पडून बिचारे सुकून जातील. विद्यार्थ्यांनी तुम्हाला एवढे प्रेमाने दिले, न्या की घरी. थांबा, मी तुम्हाला बांधून देतो. हे घ्या. थँक्यू सो मच. चला येते. हो हो. अरे वा, आलीस का? छान. वा वा वा, मस्त आहेत फुलं. स्टुडंटने दिली आहेत. म्हणजे मॅडमचं शिकवणं आवडतंय विद्यार्थ्यांना. हा छान छान. अगं तुझ्या कामाची पावती नाही. बरं, तू हातपाय धुवून ये, मी फक्कडचं आलं घालून चहा करते. का सरबतच हवंय? हा, कोकम सरबत केलेलंच आहे फ्रीज मध्ये, तेच घे. बरं बरं, ये मग लवकर. माई, तुम्ही घेणार आहात का सरबत? नको, मी अगं आत्ताच चहा घेतलाय. तू घे. दमली असशील नाही, त्यात हा उन्हाळा. हो ना, म्हणूनच म्हणलं थोड्या वेळानं आंघोळच करूया आणि मग पुढच्या तयारीला लागूया. छान. मला वाटतं तुलाही नानांसारखी सवय लागणाऱ्या, बाहेरून आलं की आपली सारखी आंघोळ करायची. हा, असं दिसतंय खरं. पण काय, नाना आश्रमात गेलेत का? नाही, हल्ली रोज गप्पा मारतात माझ्याशी. तुमची जोड अगदी छान जमली. हा, सांगत असतात मला. काय झालं माहितीये का, नानांची इच्छा होती की आमच्या अर्चूने लेक्चरर व्हावं म्हणून. पण आपली अर्चू माहितीये ना, एक नंबरचं भूत आहे, भूत. तिचा काही कल नाही हो लेक्चरर वगैरे व्हायच्याकडे. नंतर मग आमची विजय आली. नानांना वाटलं ही तरी लेक्चरर होईल, पण विजयाला मात्र सगळा वेळ घरातच काढायचा होता. तिला नोकरीत अडकून राहायचं नव्हतं बाई. म्हणून मग त्यांनी तुझ्याकडनं काही अपेक्षाच ठेवली नाही. पण तू मात्र त्यांना सुखद धक्काच दिलास लेक्चरर होऊन. अच्छा, म्हणून ते इतके खुश आहेत होय? नाही, तसही नाना खुश असतातच, आणि कुठली नोकरी मिळाली तरी खुशच झाले असते. पण त्यांच्या मनासारखं झालं ना, म्हणून जास्त खुश झालेत. बरं, आपले नवरोबा कुठे आहेत? काम असेल मे बी. ठीक आहे, त्याला यायला उशीर होणार असेल ना, तर तू येऊन माझ्या डोळ्यात ड्रॉप्स घालो, नाही तर पुन्हा चिडेल तो. सरबत घे आणि सावकाशाने ये. रागावलास का रे आदित्य?
काय झालं? मला वाटलं तू रागावलीस माझ्यावर. मी तुला सोडायला तर आलोच नाही, उलट जाताना तुला सांगितलं पण नाही. तसंच निघून गेलो फोनवर बोलत. मला वाटलं तू रागावलास. इतक्या प्रेमाने मला सोडायला येण्यासाठी आटापिटा करतो आणि मी मात्र सारखी म्हणत राहते येऊ नको येऊ नको. म्हणून मला वाटलं की तू रागावलायस. अरे हो यार, खरंच आहे. नाही म्हणजे मीच रुसायला पाहिजे होता. त्यानिमित्ताने तू माझी समजूत तरी काढली असतेस ना. अरे यार, आधीच मी चुकलो असं बोलून बसलो. अच्छा अच्छा, हो का? जशी काही तुझी काही चूकच नव्हती. अरे आता तर तू म्हणालीस ना की तू रागावलेस असं वाटलं म्हणून. हो, पण तूही तेच म्हणालास ना की तुला वाटलं मी रागावली आहे. मग आता मनव मला. मी वाट बघ, उलट तूच म्हणव मला. कोण? मी? हा. मी? हो. मी म्हणू? गाढवाला गुळाची चव काय म्हण. अगो बाई, हो का? बर, झाली का तयारी? हो झाली. बसा बसा. नाश्ता देऊ? आम्हाला इतक्या लवकर नको, आम्ही करू सावकाश. वाटप तुझं, निघायचं ना तुला. हो. आणि आदित्य येतोय ना तुला सोडायला. त्याचा नाश्ता झाला? नाही, ऍक्च्युली मीच म्हटलंय त्याला. एवढं उलट पडतं तो येऊ नकोस तू. ओ, खूप लवकर निघावं लागतं त्याला. हळू हळू हळू, अग ठसका लागेल. घाई संकटात नाही. अहो नाही माई, नंतर मग रिक्षा मिळत नाही. आणि ना बसचं वेळापत्रक अजून समजून घ्यायचंय मला. हा बरं माई, आदित्यला तिसरा डबा घ्यायची आठवण करा. स्ट्रॉबेरीज आणि काजू आहेत फ्रीज मध्ये ठेवला. वा. तू स्वतःकडे बघितलंस ना? हो हो, घेतला. सावकाश ग बाई, सावकाश. बरं चला. अगं, मी ठेवलं असतं आता. नाही नाही, ठीक आहे. काय ग बाई, मुलगी तरी सांभाळून जा. हा, ये ना, नाही लवकर. येते. घाई घाई, नुसती सगळ्याची घाई. आता आपल्या अमितरावांची पण घाई सुरू होईल. घरात बसून करायचं काम संपलं, आता त्याची घाई. संजनी, या सगळ्यांची घाई नुसती पाहिली की आपणही खूप कामात आहोत असं वाटतं की नाही? खरंय खरंय. या, नाश्ता देऊ का? नाही नको, घेतो मी. आदित्य, तुझा तिसरा डबा मेघनानी फ्रीज मध्ये ठेवलाय बरं का? मला पण 4 वेळा सांगितलंय. 15 वेळा सांगायला मी काय लहान मुलगा आहे का माई?
नाही, तिला आवडतं ना धडपडत जायला म्हणून. अरे तसं नाही, तुलाच उलट पडतं ना, म्हणजे तासभर लवकर निघायला लागतं ना, म्हणून तिला असं वाटलं. हो, एवढी दगदग होते ना माझी त्याच्यामुळे. बापरे. हा बोल शेखर. हो हो रे, घाटपांडे अँड सन्स बरोबर त्यांचा टायप आहे. आणि त्यांच्या मर्सिडीजच्या डिप्रिसिएशनचं काहीतरी इश्यू आहे ते लक्षात ठेव. ते अय्यरला बघायला सांग. आणि सुरेशला गुप्ताजींच्या केसवर टाक. कळलं का? हो, मी निघालोच आहे. मी सांगितलेलं सगळं टायप करून ठेव. हा ओके, चल बाय. डबा घेतलाय. घेतो, बाहेर आहे. हो येतो. सांभाळून जा, हो सावकाश चालव. हो. नाही म्हणजे गेला तो. कळतंय का काही काय झालंय ते? काय? वर्षभर बायको होती ना अवतीभोवती रुंजी घालायला. आता सैर भैर झालाय तो. त्याला स्वतःलाच कळत नाही आपली चिडचिड का होते ते. आपलं बरं होतं नाही संजीवनी. तू कधी नोकरी केली नाहीस. नाना नावाच्या सूर्याभोवती फिरत राहिलीस आपली सुखाने. खूप वेळ लागतो नाही स्वतःभोवती फिरून मग सूर्याभोवती फिरायला पृथ्वीला. मग काय? बोला बोला. हा, सतत माझ्या जाडेपणावर बोलत राहा तुम्ही. बस. तू नाहीयेस नक्की, त्याला मी काय करू? पुरे. नक्कीच्या लग्नाला 1760 विघ्न हा? म्हण आहे म्हण. मॅम मॅम काय रे सिद्धार्थ? मॅम, तुम्ही तुमचं काहीतरी हरवलंय ना? माझं हरवलंय? हो मॅम, तुमचा रुमाल. ओ माय गॉड, वर्गात पडला होता का? नाही, तुम्ही घरी जात असताना इथेच कॉलेजमध्ये पडला होता. अच्छा, थँक्यू. वेलकम. मॅम मॅम तुम्ही म्हणाला होतात ना? काय? ओ, बघूया उद्या काय करतोयस, तेच ना? हो. थँक्यू. चला, सगळे आले तर आज फायनल करून टाकूया वर्कशॉपचं. त्याप्रमाणे सर्क्युलर फिरवावं लागेल. ठीक आहे. उद्या सकाळी किती वाजता ठरवताय तुम्ही? 9 चालेल का? हो, का सरांचा रविवार तुम्ही वाया घालवताय? अरे वा, म्हणजे माझ्यात नथीतनं तीर मारताय तुम्ही. अहो, रविवारी यायचं तुमच्या जीवावर आलेलं दिसतंय काय? बरं, काय करूया मग? मला वाटतं 9:30ची वेळ ठीक राहील. चतुर्वेदी सर, तुम्ही सर्क्युलर काढा. तराफे, तुम्ही सर्क्युलर प्रमाणे वर्गात जाऊन मुलांच्या सह्या घ्या आणि एक कॉपी नोटीस बोर्डवर लावा. ठीक आहे? हो हो हो. आणि मुलांसाठी खायला प्यायला पण लागेल ना सर? हो, ते तर सगळ्यात आधी पाहिजे. सकाळी आल्यावर चहा, कॉफी, शिरा आणि उपमा ठेवूया. ब्रेकला चहा आणि बिस्किट आणि शेवटी सँडविचेस आणि वडा आणि चटणी ठेवूया. ओके? अरे आपने कह दिया तो हो गया, कन्फर्म. तराफे, ऐकलात ना मेनू? हो तर सर. हा सर, वर्कशॉपचं डिझाईन देताय ना? बघा,
याला म्हणतात सिन्सिअरिटी. ही एकच व्यक्ती आहे जिला काळजी आहे आपल्या वर्कशॉपची. बाकी आपण सगळे भोजन भाऊ. अहो मनावर घेऊ नका. नए लोगों को ये सब झेलना पड़ता है. नाही सर से पूछिए आम्हाला किती छळले ते. चतुर्वेदी आज फोन करतोच हिला, कुठेही असू दे. मॅडम. हॅलो. हा येस सर. येस सर, गॉट इट. इनफॅक्ट सर आम्ही आजच सुरुवात केली आहे, त्यामुळे त्यांच्या बेसिक मध्ये कुठे कुठे गडबड आहे ते लक्षात आलंय माझ्या. हा फक्त 1-2 गोष्टी रेक्टिफाय करायच्या बाकी आहेत. नाही सर, त्याला थोडा वेळ लागेल. नाही मी म्हटलं ना सर की प्रॉब्लेम्स काय ते आयडेंटिफाय केलंय मी, पण येस सर. वाय नॉट सर, म्हणजे तेवढा वेळ आहे माझ्याकडे. 15 मिनिटं लागतील फक्त ब्रीफिंगला. मी येतो लगेच. ओके सर. अंजली एक काम कर ना, तू जा पुढे लंच रूम मध्ये, मी एक फोन करून येते. ओके, लवकर ये. रोज आदित्यला फोन करेन म्हणते लंच मध्ये आणि राहूनच जातो. मी घरी असताना आदित्य रोज मला डबा खायच्या आधी फोन करायचा. फोन उचलत नाहीये की बिझी आहे? अरे बापरे, लंच टाइम संपायला फक्त 15 मिनिटं राहिलेत. हा संजीवनी, तोंडात नुसते झरे फुटलेत लोणचं बघून. तुला सांगतो 1 नंबर झालेलं असणारे लोणचं. हो ना. हा. पण यावेळेला सगळं काही विजयाने केलंय बरं का. हो का? मला म्हणाली माई तुम्ही फक्त देखरेख करा, सगळं काही मी करणार आहे. आहे का हो स्वयंपाक घरात? तिनेच तर दिलं मला. लगेच खावंसं वाटलं असेल नाही तुम्हाला, म्हणूनच वेगळं काढून ठेवलंय एका बरणीत आणि बाकी सगळं मुराला ठेवलंय दुसऱ्या बरण्यांमध्ये. काय हो, तुम्हाला विजया थोडीशी नाराज वाटली का हो? नाराज का? काय झालं? नाही म्हणजे असं विशेष काही झालं नाही हो. पण विजया म्हणाली मी सगळं काही करते यावर्षी. या माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे लोणच्याचं सगळं पुढेच सरकलं ना, म्हणून म्हणाली होती. तर मेघनाही तिला म्हणाली मग ताई मी येते तुमच्या मदतीला. कॉलेजमधून निघाले की तुम्हाला फोन करते, मग आपण मार्केटमध्ये भेटू आणि जाऊन कैऱ्या घेऊ. मग काय, मेघनाने फोनच केला नाही ना विजयाला, आणि बिचारी विजया आपली त्याची वाट बघत राहिली हो. नाही म्हणजे विजयाने बरोबर तेवढा वेळ काढून ठेवला होता ना. अगं मग तिचा हिला आला नाही तर हिने तिला करायचा. अहो पण तिला वाटलं ती लेक्चर मध्ये असेल, मीटिंग मध्ये असेल, आपण कशाला डिस्टर्ब करा तिला, म्हणून नाही केला. नाही म्हणजे नंतर सॉरी बिरी सगळं झालं हो. म्हणजे काही असलं तरी सुद्धा मनात एक सल राहते ना हो. म्हणजे असं वाटतं ना समोरच्याला की आपल्याला असे गृहीत धरतात, मी बाहेर जाऊन काही काम करत नाही म्हणून माझ्या वेळेला काही किंमतच नाही, असं वाटू शकतं ना हो विजयाला. नाही म्हणजे विजयाने काही गैरसमज करून घेतलेला नाहीये हो, पण असू शकतं असं. हवे का? हो का? पुढे येऊ पुढे. घे. खरंच हो. मग तुमच्या आईची आठवण झाली आहे. आता रविवारच्या सेशन साठी स्पिरिट आलाय.
मजा येईल. मंजिरी मॅम आणि इतर सिनियर्स कडून ना खूप काही शिकायला मिळेल आपल्याला. हो, आणि एखाद्या स्किलसाठी मुलांना कसं ग्रूम करायचं ह्याचं खूप छान ट्रेनिंग मिळेल. हॅलो मॅम. हॅलो. हॅलो. तू गिटार शिकतोस? हो मॅम, म्हणजे नुकतीच सुरुवात केली शिकायला. वंडरफुल. आयुष्यात एखादी तरी कला हवी सोबतीला. श्रीमंत करते ती आपल्याला. आणि संगीत तर आद्य कला आहे. कीप इट अप. थँक्यू मॅम. बरं, उद्याचं लेक्चर बंक करू नका तुम्ही दोघेही. नाही मॅम, आम्ही तुमचं लेक्चर कधीच बंक करत नाही. पण मॅम, एवढं काय विशेष उद्या? तुमच्यासाठी एक छानसा सरप्राईज आहे. सरप्राईज? हं?